तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आता आपण जस्ट गाडी खाली केली. खाली करून एक ऑर्डर पडली होती ग्रुपला, कोल्हापूरचा माल बॉस कंपनीचा. तर रेग्युलर जातं मटेरियल, आपण कधी काय भरत नाही, आपल्याला काय त्याची गरज बी पडत नाही कधी कोल्हापूर भरायची. मुंबईची पण ऑर्डर माझ्याकडे पडू नाही, याच कंपनीतनं इथनंच भरायचे, पण ते करायचे शुक्रवारी खाली. त्यामुळे आपल्याला काही भरायचं नाही, आपल्याला जायचं गावाला. त्यामुळे कोल्हापूर ठीक आहे, पुन्हा नाही तर पुन्हाच भरणार होतो मी. मुंबई भरणार नव्हतो, कोल्हापूर पुन्हा भरणार होतो. कुठलं कोल्हापूर भेटलं खाली करून डायरेक्ट घरी तासात. तर चला, कोल्हापूरचा माल भरायला चालू, इथनं बिडदीला भरायला जायचं बॉस कंपनीत. चला जाऊ, पटकन भरून घेऊ. तर भावांनो, नवीन अशा प्रवासाला होते सुरुवात, बेंगलोर ते कोल्हापूर. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता व्हिडिओ मध्ये. प्रिंटा बघ, त्याला प्रिंटा घेतल्या आणि चहा यायला थांबलोय. या चहा प्यायला, चहा पिऊ आणि बेकरीतनं लगेच दळणू लावले आपले पुढं. प्रिंटा काढल्या, महत्वाच्या कंपनीत प्रिंटा लागते सगळ्या परमिटच्या, त्या काढून घेतल्या आणि चहा घेतोय बघा. चहा घेऊ आणि लगेच कल्टी मारून पोचू. 7-8 वाजता भरणार आहे गाड्या, तर वाजल्यात 5. त्यामुळे निवांत चाललोय, म्हणलं जाऊ जरा निवांत. आतनं जाणार होतो, परत म्हणलं ट्रॅफिक लागायचं, जाऊ बाहेर. चला हायवेन जाऊ पटापट आणि थांबू कंपनी पाशी जाऊन. पाहुणं जिगणीतून बाहेर पडलोय, मेट्रो चालली बघा वरनं, असं आहे. आणि हा लेफ्टला आपल्याकडे जातो बेंगलोरला आणि राईटला जातो होसूर, तामिळनाडू, चेन्नई फिन्नई तिकडं. चला, आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, बेंगलोरच्या दिशेनं जायचं, नाईस रोडला लागायचं, परत बिडदी रोडला उतरून जायचं आपल्याला बॉस कंपनी. तर चला जाऊ पटापट, घेऊ भरून. भावना लागलाय आपण नाईस रोडला आणि वातावरण बघा कसं आहे, काय नाही खतरनाक. नाद खोळा नाद या बाद विषय आहे का नाही, असं वातावरण लागतंय बा. बेंगलोरचं कधी पण या टॉपचं वातावरण असतंय. चला, अंधार पडायला आला, पोचूया कंपनीत, भरायचं लावूया काहीतरी प्रोग्राम. 7:07ला भरणार म्हणलाय, पोचतोय आपण तवर अर्ध्या तासात. 5:30 पर्यंत जाईन कंपनीत, जाऊन तिथं एडिट करत बसू, व्हिडिओ देवता आणून. झोपलेलो नाही, काल नाईट मारल्या, आज काय निघेल तेवढी मारायची. कोल्हापूरला तर जायचं आहे, पास करायचं, दावणगिरी प्रयत्न करू. म्हणजे काय सकाळ उठलं तरी जाते 11-12 वाजून, बघू कसं होते. भावा हाणला टन आपण नाईस रोडनं खाली बिडदी रोडला. बिडदी, मैसूर सगळंच एकत्र आहे इथं. तर चला जाऊ खाली, लेफ्ट मारू आणि जाऊ कंपनीकडं. कसा दिसतोय रोड भावांनो, सगळा डोंगर पकडून बनवला. खाली आलं, खाली आहे बरोबर टोल नाका. टोल नाका क्रॉस करायचा, 120 कटल आपला, जास्त कटल राव, 120 कटल. अर्ध्याला वर हाणला आहे. लागलोय भावांनो मैसूर रोडला, बिडदी रोडला. आणि हा पलीकडे गेला, हा डायरेक्ट मैसूरला जातो. टोल लागतो तिकडून गेलं तर, आणि सर्व्हिस रोडनं गेलं की टोल लागत नाही. तिकडून गेलं की डायरेक्ट टोल आहे मैसूर पर्यंत, लय मोठा टोल आहे तो. त्यामुळे तिकडं घालायची नाही, खाईनं जायचं. काय असेल 10-12 किलोमीटर सर्व्हिस रोडनं जायला लागू दे, पण खाईनं जायचं कडक. भावना बिडदी रोडला हाणला आपण टन, आहे जवळ आता इथून 2 किलोमीटर कंपनी. चला पटपट जाऊन पोहोचू. जाऊन तासभर पडी मारू, उठवायला जाऊ, उठू देऊ. कारण झोपलं तर बरं होईल जरा, म्हणजे रात्री गाडी चालवायला बरं वाटेल. व्हिडिओ एडिट करतो जाऊन पहिला 10 मिनिटात आणि मग पडी मारू, उठणं राईड मारायचं बाबा. भावना आपण पोचलो या बॉस कंपनीमध्ये. तर आता कधी भरतो काय माहित. चला आता पहिले एंट्री करतो, पेपर घेऊन या बोलल्या गेटवर. एंट्री वगैरे करू, मग बघू पुढचं काय. मला झोप आले, 2 तास मी झोपणार आहे मस्त, AC लावून गाडी चालू करून. तेव्हा कुठं मस्त झोप होईल. म्हणजे भरायला बोलवलं ना त्यांना, डायरेक्ट जाईन, फ्रेश होऊन भरून लगेच निघेन. म्हणजे थोडीशी 2 तास जरी झोप झाली तरी संध्याकाळी आरामात 1-1:30 वाजेपर्यंत गाडी चालवू शकतो. पण झोप पाहिजे. रात्रीपासून मी झोपलेलोच नाही, दिवसभर पण नाही, अजूनपर्यंत झोपलेलो नाही कालपासून. काल सकाळी उठलोय ते 24 तास झोपलेलोच नाही. चला असू दे, 24 तासाच्या वर गेल्यात तसं. आज झोप येणार पण परफेक्ट.
कारण झोपलं नाही की पोट बिघडतं माझं. चला बघू, पहिले एंट्री करून मग पुढचं बघू. भाऊने एंट्री करायला गेलो की तिथं गेटवरती म्हणलं आतनं ते स्कॅनर आल्याशिवाय एंट्री होत नाही. त्यानं सांगितलं ये मला जेवून घ्यायचं होतं. वर 7:30 वाजेपर्यंत कॅन्टीन चालू असते. म्हणजे जेवण काय नको, जाऊन आता पडी मारतो. गाडीत AC लावल्या, मस्त चालू केल्या, मस्त पडतो 2 तास. केव्हा येईल तेव्हा येईल फोन तेव्हा. चला झोपूया. भाऊनं 8:30 वाजलेत तरी काय अजून गाडी लोड झालेली नाही. नक्की काय गोळा आहे कोणास ठाऊक. 2 बॉक्स रेडी व्हायचेत म्हणून थांबवले तर ना. यायला माझ्याकडे 3 ऑर्डर आले. त्या उगाच ह्याच्या नादाला लागून बसलो. पुन्हा भरून गेलो असतो ते परवडलं असतं. तर गुड मॉर्निंग भावानं. रात्री इथं झोपलो कंपनीत. त्याला म्हणलं रातचा काय आता मी येत नाही भराय, मला आले झोप. त्याचा काय फोन पण आला नाही काहीच नाही. आता सकाळी फोन आलाय, ये बाबा एंट्री कर ना आतमध्ये ये. पार्किंगला झोपलेलो. सकाळी 5 वाजता सिक्युरिटीने उठवलं. म्हणला शिफ्ट चेंज होणार आहे, परत ये दुसऱ्या शिफ्टला. परत बाहेर गेलो आणि परत आत्ता एंट्री करून आता आलो. तर चला आता निघालोय भरायला. आतमध्ये टाकले. लय वैताग आला. भंगार कंपनी आहे रावी. 3rd क्लास आहे, एकदम 3rd क्लास. गेलं पुढे. रात्री गाडी बोलवल्या राव. काल आलोय मी 5 वाजता. आता सकाळ झाली. त्याकडे खोटी घेणार, सोडणार नाही त्याला. तर चला जाऊ आणि भरून घेऊ. तरीची सकाळ केले राव. आता लावले बघा भरायला. कवा भरतोय आता काय माहित. खोलून ठेवलाय दरवाजाने ते. बरं बाबा म्हणलं चटक्यो. बघू आता किती वाजतात भरायला. फायनली भाऊन गाडी लोड झाली. पेपर वगैरे घेतल्यात. चला आता निघतोय बाहेर. इकडं शूटिंगला अलाउड नाही, ते बोंबलायला लागलं. मग मोबाईल हातात बघितला की माझ्या. तर चला व्हिडिओ वगैरे काय काढत नाही. चला डायरेक्ट पोचू बाहेर. आउट करू आणि निघून जाऊ लगेच. पण गाडी भरून निघलोय. वैताग आलाय राव. असली 3rd क्लास आणि भंगार कंपनी. आणि त्यावर भाडं पण 3rd क्लास आहे. भाडं पण एवढं टॉपचं नाही, भाडं पण कमी आहे. आणि त्यात हे असलं काय आली या भोगाशी असावी साधन. घरी जायचं असल्यामुळं मजबुरीमुळं भरले, बाकी काय नाही. ते पण भरलं नसतं 10 ऑर्डर आले असतील त्याचा माल भरायला आल्यावर. मिनिमम 10 ऑर्डर आले असतील भरायला पुण्याचं याचं माल. मी मेसेज टाकलेला मला पुन्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल एवढंच सांगा. दुसरं मुंबईचा मालच नको म्हणून सांगितलं. काय सगळा खेळच झाला राव. दिवस गेला, रात गेली अख्खी. त्याकडे खोटी घेणार आपण रात गेलेली. तर चला आता निघलोय. झाले मस्त अशी आपल्या प्रवासाला सुरुवात. तर पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल. हर हर महादेव. काय व्हिडिओ काढायला शूट काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काय काढाकाढी केली नाही. कारण ते साहेब बॉम्बाला मी व्हिडिओ काढत होतो बरोबर. तर म्हणला व्हिडिओ नाही निकालला. मी नाही काढला. म्हणलं जाऊ दे बाबा, नाही काढा म्हणतो. कशाला काढा बघा. रूल्स असतात काय कायचे. आपण गव्हर्नमेंट कंपनीत जातो तर मोबाईलच जमा होतो. पण इथं तसं नव्हतं. मोबाईल नाही जमा केला. पण म्हणला शूट काढू नको. मी बरोबर चालू केलं सकाळी सुरुवात. आणि ते आला क्या कर रहा शूट नाही निकालला. नाही बाबा काढत म्हणलं. तेवढा मोबाईलात मग शूटच नाही काढला काय. तर आलाय 700-800 किलो आपल्याला सांगितलेला माल. तेवढाच असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल. 2 पॅलेट आहेत छोटे छोटे. तर चला भरले आणि निघू आता. त्याला फोन करू ज्यानं आपल्याला भरला पाठवलेला त्याला, की बाबा गाडी भरले काय कसं काय त्याला सांगू सगळं. कंपनीतनं बाहेर आलो, नाश्ता करायला थांबलोय. मस्तपैकी घेतलाय बघा चित्रांना. मिरची भजी घेतल्यात खट्टमध्ये. चला आता पटापट नाश्ता करू आणि निघून जाऊ. भूकले लागले. रात्री काय खाल्लं नाही, कॅन्टीन बंद झालं, झोपलो तसंच. तर चला मस्तपैकी चित्रांना रट्टा लावू आणि कल्टी मारू. दहा वाजलेत मित्रांनो. चहा पाणी नाश्ता उरकलाय आणि चला आता निघूया नीलमंगलाच्या दिशेनं. पहिला पार्टीला त्या फोन करतो, ज्याचा माल भरलाय तो गाडीवाला कोण आहे त्याला फोन करतो आणि सांगतो बघा गाडी निघल्या. कारण मग फोन स्विच ऑफ झाला, चार्जिंगला लावतो, स्विच ऑफ काढतो आणि त्याला फोन करतो की भरून निघलोय. गरम असलं बेकार होतंय ना लय घाण. एसीच लावली बघा डायरेक्ट. तर चला निघलोय आपण. झप जाऊ, नाईस रोडला लागू आणि पुढं जाऊ. पुढं गाड्या थांबल्यात राव. शेऱ्याला पण गाडी थांबली आपली. पुढं मोह्याची गाडी आहे. चला जाऊ डायरेक्ट. भावना लागलोय नाईस रोडला. चला आता जाण जाऊ. मोह्या पुढं थांबलाय. जाऊ पुढं आंघोळ वगैरे करू शेऱ्याला जाऊन आणि मग निघू.
एसटीचा काय विषय झालाय बाबा. कर्नाटकवाली एसटी अर धक्का दिलाय वरती एसटीनं. ट्रक डंपरवाल्याला धक्का दिलाय डायरेक्ट. अर खेळ झालाय सगळा. आपल्या गाड्या घ्यायला थांबल्या. एसटी वाल्यानं धप्पा दिलाय मागणी येऊन. डंपरवाला उभा असेल रस्त्यात किंवा ब्रेक मारला असेल, एसटी वाला टच झाला येऊन. सगळं उभ्या केल्यात गाड्या सवन. आपण पोचले बरोबर आता हे आपल्या नीलमंगल्याच्या टोल वरती. अर्ध्या तासातच आलोय राव. तिथनं लय वेळ लागला नाही. तर चला झपाझप पास करून घेऊ टोल. आता इथून झालं चालू. पोलीस वाले, सेल टॅक्स वाले कंटिन्यू आता मार्च मध्ये ना अडवत राहणार सगळी. आता टाइमपास आहे रस्त्याने दिवसा चाललं की. तर बघू जाऊ, जिथवर जायचं तिथवर जाऊ. आज खाली होणार आहे काही मी अजून विचारलेलं नाही. संध्याकाळी आज जर खाली होत असली तर टाप जाऊ. रात्रात खाली करून घरी. सकाळी होणार असली तर मग टाइमपास. बघू कसं होतंय. सध्या टुमकुरला थोडस ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक पास करून लागलोय बघा आता 3 लाईनच्या रोडला. आता झाप लावलंय रिबीट. डायरेक्ट शेऱ्याला जेवायला थांबू. नाश्ता केलाय मग चित्रांना दाबल्यामुळे काही भूक नाही. तर पोचू डायरेक्ट आपल्या शेऱ्याला आणि जेवण करू आणि मग निघू. आंघोळ वगैरे करू मस्त टकाटकू. काल आंघोळ केलेलं नाही, आज तरी करू. आणि फ्रेश झालो ना मग दिवसभर चालायला एक नंबर वाट. एसी कंटिन्यू चालू बघा. लय गरम व्हायला लागले आता. भावानं शेऱ्याच्या टोलला काय आलो होतो. फणस खायची लय इच्छा झाली. फणस बघून गापा फणस आहे. चला म्हटलं मग घेतला. म्हटलं बघू कसं लागतो. 30 रुपयाचं एवढं राव. त्या आईला 30 रुपये आमच्याकडे अख्खा फणस मिळतोय. तर चला इच्छा झाली खायची म्हणलं घ्यायला लागते. आता जेवायला थांबायचं होतं. चला म्हणलं टेस्ट करूया. फणस लय दिवस झाला खाल्ला नाही. खाऊया फणस. भावानं या फणस खायला. लय दिवसात फणस भेटला. लय भारी वाटतंय. पण जरा आंबट आहे. आपला घरचा नाद गोळा लागतो. हे असलं नाही. फणस कसा आहे का टाकला की बिना चावता आत गेला पाहिजे. तर तसा गिळगिळीत फणस आवडतो मला. या असला आवडत नाही. मला वाटलं तसलाच आहे. पण गापा आहे बरं. हातात घेतल्यावर कळलं. म्हणलं आता दी घेतलाय तर हे नाही बरोबर. माझ्या येणं झाल्या. तो फणस कसा तोंडात टाकला की ऑटोमॅटिक असा आईस्क्रीम का आत गेला पाहिजे. तेव्हा त्या माणसाला मजा येते. हे काहीतरी लागतंय. मजा नाही. खोबरं खाल्ल्याकडे लागतंय. चला भावांनो आपला स्टॉप आलेला आहे. जेवायला थांबायचंय भारत धाब्यावर. मस्त जेवण करू. मोया थांबलाय तिथं आणि कल्टी मारू. तर इथून लेप घ्यायचा आहे आणि थांबा. आंघोळ पण करायची आहे मला. आंघोळ करू पहिले. जेवण करून मग आंघोळ करून निवांत मध्ये. काय विषय नाही. तर चला इकडं लय गर्दी दिसते. तिकडं जेवाय थांबू. कुठं कार्यकर्ता थांबलाय काय माहित. कुठं गेला. जाताना डिझेल पण टाकायचं आहे. डिझेल टाकी फुल गेली पाहिजे. डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. सगळा कालवा झालाय. तर चला जेवण करून घेऊया. हाय गाडी हाय आपली तर हाय. चलो कोई दिक्कत नहीं. MH50 2908 किसका गाड़ी है भाई. सो गया है भाई आपकी गाडी में. थांबलोय भावानं भारत धाब्याला. चला जेवण करू आणि निघू. अरे ही गाडी किती दिवस झाले अजून अशीच आहे. कोणी नेलीच नाही राव. ऍक्सिडेंट झाली. यायला पाणी नाही का काय. हौद्यात पाणी आहे का. रा फ्रेश माल पाहिजे. चालू करायला हवे आपण. थांबा आंघोळ करू आणि मग कल्टी मारू. पहिले आंघोळ केली पाहिजे कारण लय बेकार झाले. आपण एसीत असल्यामुळे आपल्याला काय फील होईना. पण एसीत ना बाहेर उतरलं की गा खेळच वेगळा होते. चला आंघोळ करून घेऊ आणि मग जेवण करू. भुकायला येतो गडी. भाऊन जेवाय थांबले मस्त पैकी. शेंग भाजी रोट्या शेट भेटल्यात आपल्याला. चेन्नई मार्केटचे बादशाह. हा तिकडे बी शेट आहेत. सगळे कार्यकर्ते भेटल्यात. जेवण करून लगेच निघू. चला
मस्तपैकी 12 ताब्याला आता जेवण केलं. आता ऊन लय लागतंय. महत्वाची पहिली डिझेल मिळणार झाले, डिझेलचं लोंबाळा झाले. डिझेल टाकी फुल करून घेतो इथे HP-लाच. पुढं बघू. जाताना कित्तूरकर आपल्याला पाक दुनियाचं संपलं तरी कित्तूरकर आपल्याला भेटते. जाऊन जाताना कित्तूरकरला फुल करून म्हणजे टेन्शन नाही परत. तर चला जेवण उरकले आता उन्हाचं, आपल्याला काय टेन्शन नाही. मस्त AC लावून निघू. तो चलो निकलते है कोल्हापूर की ओर. भावना चित्रदुर्ग पास केलाय. अजून भरपूर असा रनिंग आहे. पावसाचं वातावरण झालंय बघा. येतोय का काय बाबा. धो 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 तसला काय खेळ करू नको. गाडी घाण करायचा. मगाची धुतली. हा गाडी धुतली की पाऊस येतोय. काय याच्या आईला उलट लागलंय आपल्यावर काय माहित. चला मोहायची गाडी पुढे चालू आहे बघा. त्याचं भरलंय चेन्नईवरनं आपलं पुण्याचं आहे. और आपण जाएंगे कोल्हापूर. ओके मे थँक्यू. बोललेलं तर पाऊस आलाच बघा. गाडी धुतली की त्याला काय होतं काय माहिती, येतोच. तर भाऊ पाऊस आलेला आहे. काय याच्या गोळ्या चुकल्या त्या काय कधी पण पडायला लागलाय. उन्हाळ्यात पडतोय, कधी हिवाळ्यात पडतोय. अय यार काय विषय तुझा नक्की. भानगड तरी काय आहे. गरम होत होतं त्यामुळे पाऊस आला. तरी मला मगाशी वाटलं म्हटलं पाऊस येणार आहे. वातावरण बघा कसलं झालंय खतऱ्या. कसं आहे त्यामुळे पावसाचं वातावरण भंगार. आपल्याला काय टेन्शन नाही म्हणा. आला मोह्याची गाडी ओपन आहे, त्यानं बांधलेलीच नाही. सगळा माल बी जोडणी ना म्हणजे बरं. हा डाकेश भाई मधी कुठे याची बंपर मधी. हा भावने हावेरी, दावणगिरी, चित्रदुर्ग हा कायम पाऊस असतो बघा. इथं कधी भरोसा नाही इथं कधी पाऊस पडेल कधी काय. त्यामुळे गाड्या इकडे कायम येताना पॅक करून घेऊन येत जावा असा विषय आहे बघा. कधी पण काय हावेरीला तर कधी पण वार मोडून पाऊस येतो अचानकच. आता जरा कमी झालाय. पहिलं राव कायम पाऊस असायचा. कधी उन्हाळ्यात या ना ते हिवाळ्यात या. अचानक भयानकच येतो पाऊस. चला आपण पोहोचलोय आता दावणगिरीच्या टोलवर. चहा घेऊ पुढं मस्त पैकी मग निघू. भावना दावणगिरीला पोहोचलोय. मस्त असा चहा घेतला आणि पावसाचं वातावरण त्यामुळे म्हणलं मस्त जरा फिलिंग पण झालं होतं. तर चहा वगैरे घेतला ना आता मारूया कल्टीत ना. याच्या गाडीला करायचा कलर. कुठला कलर द्यावा मागा त्याला सांगा बरं. माझ्या मागची गाडी आहे बरं काही. माझ्या मागची 2 का 3 महिने. किती महिने जाईल 1 वर्षाची माझ्या मागची गाडी आहे. गाडी बघा आणि आपली पण बघा. काय करायचं. किलोमीटर किती झाले. 3 लाख. 3 लाख झाले हो तुझं. 1 लाख क्रॉस झाले का. कुठलं 2 लाख झाले घंटा. आमचं डबल वर गेलं. आता याला कलर करायला आल्या डबल बघा. आपली पण आल्या पण एवढं नाही आपलं. तर चला निघूया आता. पाऊस परत वाढला बिडला मग खेळ याचा. चलो निकलते अपनी मंजिल की ओर कोल्हापूर की ओर. मोह्याच्या गाडीत चालवायला बसलोय. म्हणलं गाडीत आपल्या दन्नचा व्हिडिओ उचलायला लागते. त्याची दिसते आपली नागिनार. ह्याचं काय गाडीचा आवाजच येतोय दुनियाचा. अरा ही गाडी आपण लय दिवस झालं चालेल नाही बरं का बारकी. या गाडीला ताकद आपल्या गाडी जास्त आहे पण गाडीत चढाबिडा मार खात नाही. खट चालते. आवरेचा तर नादच करायचा नाही तसं वाटतंय ना बघा. बावल्या बिवल्या लय खेळ केलाय. दुनियाचा पसारा गाडीत. काय काय ठेवले. बावल्या आडवीट केली. आजार आहे काय. हा दुसऱ्याच्या गाडीत आपली गाडी बघा किती भारी वाटतं बघा. कसा आहे दणका आपला. ऐक ना नाद्या बाद विषय. अय नाद करती काय
आपली 3108 आहे आणि ही 2908 आहे. किती फरक आहे बघा बरं. आपल्या आधीची वर्षाची गाडी आहे ना, अवस्था काय करून ठेवल्या गाडीची. वापरण नाही केली व्यवस्थित. पहिले 1 वर्षभर गॅसवर वापरल्यामुळे वाटोळं झाले त्याचं गाडीच. कलर करायला लागणार आहे तेवढ्यासाठी. आपली पण आल्यावर का कलर करायला वाटते, पण धुतली की चिकनी दिसती. खट्ट विषय राहतो धुतल्यावर. तरी म्हणून आपण कलर करणारच आहे. कलर रेडियम करायचा आहे आता. झालं 3 वर्ष रेडियम कलरला केलं पाहिजे. आता यंदाच्या पासिंगला करून घेऊ आपण सगळं टकाटक रेडियम बिडियम खटाखट मध्ये. भावानं व्हिडिओ एडिटिंगला थांबलो होतो, तासभर थांबलो आणि निघलोय बघा. पाऊस कंटिन्यू चालू झालाय. रेप 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 सगळी गाडी घाण करून टाकली राव. आता मला वाटत नाही थांबतोय पाक हुबळी पास करतो. म्हटलं हवालदार हल्ल्यावर निघूया. अमारचेडचं शेवटचं दिवस राहिलेली दम येणार आणखीन. त्यामुळं मग थांबलो. तासभर थांबलो असेल. तासभर थांबून निघलोय बघा, कारण पाऊस पण चालू होता. त्याला म्हटलं एडिटिंग करून व्हिडिओ बी टाकायचा. भावानो आपण पोचलो आता बांकापूरला. आपल्याला जवळजवळ दावणगिरीपासून पाऊस कंटिन्यू चालू झालाय. चित्रदुर्गापासून म्हणला तरी चालतंय. अजून हिथं आलोय बघा, हिथवर पाऊसच आहे कंटिन्यू. काय राव वैताग आलाय पावसाचा आहे. हिना बी झालाय जोरा. चिरी 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 दमिवले. दुसरी गाडी मोहायची आहे ओपन. माल भिजतोय त्यातला. काय खेळ होईना म्हणजे बरं. चला टोल क्रॉस झाला. काच वगैरे क्लीन करू. भावना फोकलेमची लाईट एक बंद पडल्या. काय झालं याला. आत्ता चालू होती पाणी जाऊन काय झालं का काय. काय झालं भाई. वायर हल्ली काय आतली. उद्या घरी गेल्यावर खोलू याला. आत्ता राव चालू होतं लगेच. काय खेळ झाला याला. काही न वायर नाही निघली. काय हे जरा सपोर्ट असला की बरं पडतंय हो. दिसताना खालचं चांगलं दिसतंय. काय जर खेळ झालाय. मोह हे अर्धा तास झाला अजून आल्याला. 10 मिनिटं झालं थांबली. कुठं राहिला कोणास ठाऊक. बांकापूरच्या टोलवर आहे आपण थांबलो. याची वाट बघा. पाऊस बघा रेप 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 चालू आहे. काच म्हटलं हे साफ कराय. काच बी पलीकडची काच खराब झाली होती. चिक्कोल उडला. त्या अण्णा गेला रापदिशी पाण्यातनं. त्यामुळं तर चला मोह्याची वाट बघू. येतोय का नाही त्याला फोन मारतो आता एक आणि निघू. चला लय माग राहिला. आपली एसी असल्यामुळं स्पष्ट दिसतंय ना. त्या गाडीत दिसत नाही. त्यात त्याची गाडी आहे ओपन. हे बी खेळ आहे. ब्रेक कमी लागतोय. टायर गोटा आहे ती. खेळ आहे का. आपण पोचलोय हुबळी बायपासला. आता जस्ट पाऊस थांबलाय बघा. आता भेर 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 चालू आहे. इकडं पण जोरदार झालाय बरं का पाऊस. हे बघू शकता सगळं डबऱ्यात पाणी बिनी भरले. अख्खी गाडी घाण झाली राव. आता उद्या गाडी सर्व्हिसिंग करून लावली पाहिजे साईडला. मस्तपैकी धुवू वरनं खालनं टकाटक आणि मग पार्किंग करू. ती परत 8 दिवसांनाच काढायची. तिला किरकोळ किरकोळ काम आहे ती पण करून घेऊ. बघू आता कसं होतंय. तर चला जाऊ पुढं. मुलला धाब्यावर जरा थांबायचंय. मित्र परिवार थांबलाय आमचा आणि मग निघू. अरे केरळावाला इकडे गेलाय कुठं. अडकून ठेवल्या गाडी केरळावाल्यानं. पावसात हे असंच खेळ असते बरं का. यानं अडकून ठेवल्या केरळावाल्यानं आणि इकडं या अण्णा पलटी झालाय. अरे नुकसान झालं अण्णाचं. पावसात जरा गडबड केली, नजर चूक केली का नाही. हे असं खेळ होते. केरळावाल्यानं अडकून ठेवल्या गाडी. तिकडे ट्रॅफिक मध्ये घालाय गेला असेल खाली. बसलाय अडकून. पलीकडे अण्णा पालता झालाय. पावसात जरा थोडस दिसलं नाही काय नाही. पुढल्या गाडीत किंवा गडबड केली. रस्ता उतरला खाली. लोड गाड्या आहेत यांना कसं कळत नाही. ट्रॅफिक वगैरे लागला तर रस्ता उतराय गेला असेल खाली. असा खेळ आहे. किंवा चुकून पण गेला असेल. दिसत नाही कधी कधी पावसात कुठं रस्ता कुठं आहे काय कुठं आहे. त्यात बी गेला असेल अण्णा. अण्णाच काय सांगतायत. अण्णा सरळ रोडला उभी करतात. अण्णांचा काय विषय आड असतो. या गाडी भावानं पावसाळ्यात गाड्या सेफ चालवाय नाही लपड होतं. पावसाळ्यात गाडी कुठं पण जाते. आणि असला चिरचिरी पाऊस तर सगळ्यात बेकार. किंवा मुसळधार पाऊस आलेला थांबतो तरी माणूस. आणि किरकिरी चिरचिरी ना का नाही. ते चिखल चिखल झालेला असतो रस्त्यावर. ब्रेक मारला काय मारला गाडीवाला पटते. त्यामुळे जरा सांभाळून गाड्या चालवायच्या बघा असल्या रोडला. आणि त्यातल्या त्यात या हुबळी बायपास सबसे डेंजर भाय. त्यामुळे लक्ष ठेवायचं. सगळ्यात भांगार रोड आहे हुबळी बायपास. तर चला
पुढे जाऊन आपल्याला धाब्यावर थांबायचंय, मोल्ला धाब्यावर. तिथं कार्यकर्ते आपली नाशिकची थांबले, त्यांची गाडी घेऊन कल्टी मारू. भावानं मुल्लाला येऊन थांबलो होतो. हे आपले नाशिकचे कार्यकर्ते भेटले बाबा, फॅमिली मेंबर. गाडी घेतली भावांची, भेटून भारी वाटलं. ही त्यांची गाडी, आता उद्या सकाळ जाणार आहेत भरायला, जातील भरायला. घेतली गाडी त्यांची, भेटायला आलो. आणि चला आता निघूया, आपण जाऊ आपल्या दिशेनं. तर चला भावांनो, येऊ का शेट? ओके चला, धन्यवाद. भावांनो शंकेश्वरला पोहोचलोय. कित्तूरकरला थांबू, डिझेल टाकू आणि तिथेच पडी मारू. सकाळी उठून जाऊ लवकर. इथून राहतंय किती माहिती आहे का? 40 किलोमीटर राहतंय. अर्धा पाऊण तासाचा रोड. झोपूया आता, कारण भरपूर वेळ झालाय. मारू पडी. झोप यायला लागल्यामुळं बिग बॉसचा आठवडा लावलाय. चालवा चालू आहे राकेश सावंतचा. बसलोय बघित, चाललाय टाइमपास. आलाय आता पंप आपला कित्तूरकर. जाऊ आणि पडी मारू. बळ कित्तूरकर पोचलोय. डिझेल टाकी फुल करत चालू आहे. घरी जायचं पण आपलं फुल करून ठेवतो, टेन्शन नाही. परत कितीच बसतंय आता. आपल्या गाडीत बसेल बघा 28 बसेल. 28 भाऊ कंपनी तर दाखवते 24 तास चालू मॅपवर. झोप आले आपल्याला, झोपून टाकूया. राहिले किती 42 किलोमीटर काहीतरी अंतर आहे टोटल. मधनं जाऊ इकडं सौंदलगा मार्गे हुपरीहून असं सकाळी उठून. तर चला झोपूया. गुड नाईट. तर गुड मॉर्निंग भावानं. रात्रीहून पंपावर झोपलो होतो. 7 वाजलेत. चला तासाभरात पोचतोय 8 वाजेपर्यंत. चला निघूया. उठलोय, फ्रेश वगैरे झालो, कल्टी मारू. चलो. भाऊ वातावरण कसलं खतरनाक आहे. आपण हायवेने न जाता आडी मार्गे असंच सौंदलग्यावरनं टर्न नाही ठेवला, त्यामुळे आडीवरनं टाकले. डायरेक्ट त्या सौंदलग्याच्या रोडला जाऊन भेटू आणि असंच हुपरीला निघू आतनं. तो टोल नाका वाचतोय, बॉर्डरचा एक टोल नाका वाचतोय. 200 रुपये वाचतात. कशाला जावा तिकडं मग. चला इकडून जावा आतनं. रोड कसा आहे ते पण आपल्याला समजेल. पाऊंड रस्त्याचं काम चालू आहे इकडनं. अरे ओगाच आलो राव. मला माहित नव्हतं खराब रोड आहे. मला वाटलं टापोटाप रोड धावते, म्हटलं तेवढंच टायमिंग धावते दोन्हीकडनं. जाऊ इकडनं म्हणून आलो इकडनं. रस्ता पण म्हणलं माहिती होईल. काम चालू आहे कोणाला माहिती. अरे झाला की घोळ सकाळ सकाळ. भावाने निप्पाणी हुपरी रोड आहे. इकडून बॉर्डर लागत नाही तुम्हाला. काय ओव्हरलोड बिरलोड गाडी असली तर इकडून टाकत जावा. मी बघायला आलो, म्हणलं रोड कसा आहे कसं. कारण तिकडं फिरून आदमापूरून जाण्यापेक्षा म्हणलं शिव तरी बघून जावा. आपली काय ओव्हरलोड नाही, काय नाही, अंडरलोड गाडी आहे. म्हणलं बघू इकडून कसा रोड आहे. ह्यासाठी घातली गाडी, कारण मी एकदा मशीन घेऊन आलेलो, मोठी गाडी. भरपूर वर्ष झालं त्याला. त्याच्यावर आता म्हणलं कसा आहे रोड काय माहिती. तर चला इथून आता राईट मारायचं. भावना महाराष्ट्रात मारल्या वाघाने एंट्री. ह्याच्यावर लाईनी बघा पेट्रोल पंप. अरा संपलं का काय पेट्रोल. कोल्हापूर जिल्ह्यात एंट्री मारल्या भावानो. संपलं कर्नाटक आणि ह्याच्यात आलोय आता. हुपरीच्या इथं आलोय. माग इथून महाराष्ट्र बॉर्डर स्टार्ट झाली. बॉर्डर बिर्डर काय नाही, म्हणजे एंट्री काय ते महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आलो. तर आपल्याकडे पेट्रोल पंपाचं लय लपड आहे राव पेट्रोलचं. तर चला पोचूया आता. चला फॅमिली मेंबर इकडे पण आहेत बघा आपली. इथनं लेप मारला डायरेक्ट कागल 5 स्टार MIDC. आणि आपली कंपनी राहिली इथनं 3 किलोमीटर बराबर, किर्लोस्कर. तर पोचलेलो आहे अशाच तऱ्हेने आता MIDC मध्ये. आता राहिले 3 किलोमीटर. जाण जाऊ आणि खाली करू. पहिला चहा घेऊ कुठं तरी मस्त. कुठली शाखा दिसते का बघून चहा घेऊ, नाहीतर मग डायरेक्ट कंपनी जाऊ खाली करून मग कल्टी मारू. पण पोचलोय किर्लोस्कर कंपनी. ती एंट्री केलेलं आहे. 3rd क्लास कंपनी. भांगार एवढं लय असलं लय लिखापट आणि हे भानगडी लय जरा असल्या का नाही.
बिनका माझ्या लई खेळ असतो यांचा. तर चला खाली करूया. झाली आपली एंट्री अर्धा तास घालवून. आता कुठला तरी काटा करायचा, टॅग काढायचा, लई लपड आहे. अलाउड काय शूटिंगचं नसेल तर चला करूया खाली. म्हणून मारल्या कंपनीत एंट्री. आता कुठेतरी ते टॅग काढायचा आहे, तेवढा टॅग काढून घेऊ आणि मग खाली करू. किती वाजता होत्या काय माहिती. कंपनीत खाली करायला आली. आपली सगळी फॅमिली मेंबर दादा भेटलेत बघा. नमस्कार. सगळे कोल्हापूरकर आहेत आणि हे आपले नगरकर दादा यांची गाडी आहे. त्याने आपल्याला लय सपोर्ट केला बरं का. ती एंट्री करायला आपल्याला काय माहित नव्हतं. इथलं घेतलं त्यांच्याकडून सगळं. आता झाले खाली. आता कधी बाहेर निघतोय काय माहिती इथनं. चला दादा धन्यवाद मदत केल्याबद्दल. चला पावडू खाली करून निघालोय. आणि आज डिझेल नसल्यामुळं गाड्या बिड्या काय नाहीत, त्यामुळे झटक्याव खाली झाल्या. विषय असा आहे बघा, आज सगळं मोकळंच आहे यांचं, नाहीतर ही सगळं जाम असते. मला म्हणले तुला 2 वाजले असत्या, पण झालंय आपलं झटक्याव खाली. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं सगळे फॅमिली मेंबर भेटले इथं, युट्यूब इंस्टा, त्यामुळे मदत केली सगळ्यांनी खाली करायला. याला जाप करणं झाली खाली. तर चला धन्यवाद सगळ्यांचे. परत एकदा व्हिडिओ बघत असाल तर मदत केल्याबद्दल. तर चला खाली झाले. आता काटा करून आउट ब्यूट काय करायचे असेल बघू. चलो. तर भावना पडलोय कंपनीच्या बाहेर. आता मारतोय डायरेक्ट कल्टी घराकडं. आता आधी मध्ये टॉप नाही, डायरेक्ट घरी जाऊ. तर चला भावानो, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.